अशा पद्धतीने महाराज लक्ष्मी माता म्हणते, हो काहीतरी बोला, काहीतरी बोला. परमात्मा म्हटले, मी बोलणार नाही, मी काही म्हणणार नाही. ठीक आहे, जर तुम्ही माझं ऐकलं नाही, तुम्हाला जर माझ्या मनाप्रमाणे वागायचं नसेल, माझं ऐकायचं नसेल, मी सांगितलेलं जर तुम्हाला करायचं नसेल, तर माझं तुमचं तत्व जमणार. मला इथं थांबायचं. लक्ष्मी माता आपल्या बेडरूम मध्ये गेल्या, बॅग काढली, साड्या काढल्या, बॅग मध्ये भरल्या आणि देवाच्या समोर बॅग ठेवली. देवाला सांगितलं काय, मैं मायके चले जाऊंगी तुम देखते रहियो, मैं मायके चले जाऊंगी तुम देखते रहियो. बस एवढंच म्हणायचं, अभंगाचं प्रमाण नाहीये. मैं मायके चले जाऊंगी तुम देखते रहियो. लक्ष्मी मातेला राग आला. लक्ष्मी माता रुसल्या आणि जसं रुसल्या तसं कोल्हापूरला आल्या आणि त्या कोल्हापूरला स्थापित झाल्या, स्थायिक झाल्या. म्हणून कोल्हापूरची महालक्ष्मी हे पूर्ण पीठ आहे. विठ्ठल.